नमस्कार मंडळी, महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र ब्रेकिंगचा आज पहिलाच भाग आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत आणि या भागात आम्ही भाजपाचे आणि कदाचित तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या वाटेवर असणारे नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलणार आहोत। आपल्या सर्वांनाच खरं तर माहिती आहे की नरेंद्र मोदी म्हणजे जादू, नरेंद्र मोदी म्हणजे एक करिश्मा, नरेंद्र मोदी म्हणजे तमाम भारतीयांवर विश्वासाचं एक चिन्ह, एक प्रतीक असं आपण मानतो। पण एक दुसरी देखील बाजू आहे, ती म्हणजे नरेंद्र मोदी म्हणजे वादविवाद। वादविवाद हे नरेंद्र मोदींपासून कधी लांब राहिले नाहीत, कारण कुठलंही असो, छोटं असो किंवा मोठं असो, वादविवाद नरेंद्र मोदींना चिटकलेला आहे आणि त्याचाच प्रत्यय महाराष्ट्रात देखील आला। निमित्त होतं जिरे टोपांचं। मंडळी, तुम्ही अगदी खरं ऐकलं की निमित्त होतं जिरे टोपांचं। या जिरे टोपांवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे। याला भावनिक आणि राजकीय वातावरणामुळे एक वेगळं वलय देखील निर्माण झालंय। सुरुवातीला आपण जाणून घेऊया की हे जिरे टोपांचं प्रकरण सुरू कुठे झालं, कधी झालं आणि कोणाची चूक होती, चूक आहे का, इथपासून या प्रकरणाला, या भागाला आपण सुरुवात करणार आहोत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे घमासान चालू आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सभा घेत आहेत, त्यांचे दमदार रोड शो देखील होत आहेत। नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातल्याबद्दल अनेक शिवभक्त तसेच राजकीय पटलावर जोरदार नव्या वादाला तोंड फुटलं आहे। वाराणसी येथून नामांकन दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मोदी यांच्या डोक्यावर चढवलेल्या जिरेटोपावरून नवीन वादाला तोंड फुटले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी घट्ट बांधल्या गेलेल्या जिरेटोपाविषयी काही संकेतही दृढ आहेत। असे असताना मोदी यांना जिरेटोप घातल्याबद्दल शिवभक्तांमधून पटेल यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने याबाबत सारवासारव करताना यात मोदींचा दोष नाही असे म्हटले आहे आणि एक प्रकारे मोदींवर येणारं संकट काही अंशी त्यांनी लांब केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला। या प्रसंगी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते तसेच भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते। महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली। मोदी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर या नेत्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या। त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी मोदी यांच्या डोक्यावर स्वहस्ते जिरेटोप चढवला। यानंतर महाराष्ट्रात एकच घमासान झालं। अनेकांनी तीव्र नाराजी देखील दर्शवली। याच दरम्यान काही संतप्त प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही जिरेटोप परिधान करू नये असा संकेत आहे। छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करतानाही संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यानंतर जिरेटोप परिधान करण्याचा प्रघात आहे। पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत, केवळ छत्रपती हा जिरेटोप परिधान करू शकतात। जिरेटोपाचा अवमान करण्यात येऊ नये। मोदी यांची मर्जी संपादन करण्यासाठी राज्यातील नेते किती लाचार आहेत हे यावरून दिसते, अशी टीका आता राजकीय पटलावरून होत आहे आणि मोदी आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्रात टार्गेट केले जात आहेत। खरं तर या सगळ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सारवासारव केली असली तरी ही टीका आणि हे तापलेलं वातावरण शमण्याचं नाव घेत नाहीये। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात अनेक कलाकार हे जिरेटोप घालत असतात, कधी नाटकांमध्ये, कधी चित्रपटांमध्ये, तर मालिकांमध्ये देखील। आणि त्यात आता अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली आहे। आपण काय करत आहोत हे प्रत्येकाला कळायला हवे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। शिवसेना शिंदे गट आणि भाजपा नेत्यांनी याविषयी सारवासारव केली। जिरेटोपावरून राजकारण करू नये। ज्याने जिरेटोप घातला त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काय दोष? अगदी बरोबर आहे की नरेंद्र मोदी यांचा खरं तर काहीच दोष नाही, कारण समोरचा जेव्हा तुमचा सन्मान करत असतो तेव्हा तो सन्मान स्वीकारायचा असतो। पण तरीही नरेंद्र मोदी यांनी समयसूचकता दाखवायला हवी होती आणि जिरेटोप हे याला केवळ हात लावून ते पुन्हा एकदा तसेच पाठवायला हवे होते, कारण यावरनं नरेंद्र मोदी हे किती समयसूचक असून महाराजांचा आदर करतात असं चित्र निर्माण झालं असतं आणि विरोधकांचं तोंड देखील बंद झालं असतं। पण तसं न होता नरेंद्र मोदी यांनी हे जिरेटोप स्वीकारले। यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यातर्फे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सारवासारव केली।
प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना जिरेटोप घातला, त्यात मोदी यांचा काय दोष, असा कित्ता किंवा अशी री त्यांनी देखील ओढली. आणि असाच सवाल भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उपस्थित केला. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की जिरेटोपेची काय आहे विशेष ओळख. छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख जशी त्यांच्या कार्यातून घडते तशीच त्यांची प्रतिमा त्यांच्या नंतरच्या छत्रपतींच्या वारसांच्या वापरातील शस्त्र आणि वस्त्रावरूनही ठरत असते. 6 जून 1674 रोजी शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यातही या जिरेटोपाला विशेष स्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त कोणीही जिरेटोप परिधान करू शकत नाही. इतर सर्व मावळे किंवा सरदार हे पगड्या फेटे घालत होते. हा अधिकार केवळ छत्रपतींचा होता. इतर कोणीही हा अधिकार घेण्यास पुढे धजावलेला नाही, असा ऐतिहासिक संदर्भ आहे. शिंदे असतील, होळकर असतील यांच्यासारख्या बलाढ्य सरदारांनी कधी जिरेटोप घातलेला नाही, असं एकंदरीत आपल्याला इतिहासातनं लक्षात येतं. परंतु तो इतिहास झाला. जिरेटोप हा काय ओरिजिनल जिरेटोप नाही, जो 1674 साली होता. एक प्रतिकात्मक जिरेटोप होता. वाद एवढा वाढला पाहिजे का, हा देखील प्रश्न आहे. कारण जिरेटोप देखील परिधान करणं किंवा जिरेटोप कोणी सत्कार समयी एखाद्याचा सन्मान करणं हे देखील भाग्याचं लक्षण असतं. कदाचित मोदी हे भाग्यवान नेते आहेत म्हणून त्यांना जिरेटोप घालण्याचा मान मिळाला. तर दुसरीकडे जसं आम्ही महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगितलं की जिरेटोप हे अगदी सर्रासपणे तरुण मुलं, वयस्कर माणसं हे कधी जयंतीच्या दिवशी घालत असतात, तर अनेक कलाकार हे नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये देखील ते घालत असतात. तर काही आता अभिनेते हे राजकीय पटलावर आपली किस्मत आजमावत आहेत. त्यात त्यांनी अनेक पक्ष बदलले. त्यांनी देखील नरेंद्र मोदींवर टीका करावी एवढं त्यांची कुवत आहे का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यात एक गोष्ट आपण अभिमानाने स्वीकारली पाहिजे की महाराष्ट्रात ठाकरे कुटुंब, शिवाजी राजे किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांची महानता आणि त्यांना मानणारं असं कुटुंब आहे. आणि कदाचित निखळ मानणं ज्याला आपण म्हणतो ते महाराष्ट्रातलं एकमेव ठाकरे कुटुंब आहे. आणि त्यांनी केलेली टीका, खास करून उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका ही अत्यंत योग्य आहे नरेंद्र मोदी आणि प्रफुल्ल पटेलवर. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ठाकरे शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, जिरेटोप घालावे एवढे नरेंद्र मोदी यांची लायकी आहे का, अशा कडक शब्दात आणि कमी शब्दात. महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. आणि त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे तसेच प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील धारदार बाण सोडले. आता या सगळ्याचा परिणाम मतदानावर होतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. कारण महाराष्ट्रात एकंदरीत वातावरण हे अनेक दशकांपासून जातीयवादी लोकांच्या हाती आलेलं आहे. आपण स्टॅटिस्टिक्सद्वारे देखील हे सगळं माहिती घेऊ शकता की खासदार जे जातात महाराष्ट्रातनं त्यातले एकाच जातीतले किती खासदार जातात किंवा एकाच जमातीतले किती खासदार जातात. त्यामुळे राजकीय समीकरणात नक्की आता कोण विजयी होतो आणि खरंच नरेंद्र मोदी भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, कसा वाटला महाराष्ट्र ब्रेकिंगचा पहिला भाग. तो भाग होता नरेंद्र मोदी यांच्या वादळी असणाऱ्या टीकेवर, किंबहुना नरेंद्र मोदी आणि वाद यावर फोकस करणारा आजचा भाग होता. महाराष्ट्र ब्रेकिंगशी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही एकजूट राहील, एकरूप होईल आणि निरंतर साथ देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जय महाराष्ट्र.